नमस्कार. नमस्कार. मी नमस्कार. सुनील मुकाशी. माझं कार्ड. तुम्हाला माझं नाव कोणी सांगितलं? कुलकर्णी. कोण कुलकर्णी? अच्छा, ते डोंबिवलीचे. हां करेक्ट. डोंबिवलीचेच कुलकर्णी. कोण डोंबिवलीचे? तू जरा गप्प बस ना. मी इन्शुरन्स एजंट आहे मॅडम. मला त्याच विषयी तुमच्याशी बोलायचं होतं. हो, ते तुमच्या कार्डवरून कळलंच मला. पण मला प्रश्न असा पडलाय की तुम्हाला असं का वाटलं की मी विमा उतरवेन? आता चित्रपट सृष्टीच्या व्यवसायाबद्दल मी तुम्हाला काय सांगणार, तुम्हाला सगळंच माहिती आहे. तुम्ही बघितलं असेल की कलाकार जेव्हा या चित्रपट सृष्टीमध्ये यशाच्या शिखरावर असतो तेव्हा त्याच्या पाठीमागे भली मोठी गर्दी असते, पैसा असतो, सगळेजण त्याच्या पाठीमागे धावत असतात. पण तोच कलाकार जेव्हा या यशाच्या शिखरावरून खाली उतरतो तेव्हा मात्र तो एकटा अंधारात चाचपडत बसतो. एखादा निर्माता, एखादा यशस्वी दिग्दर्शक कर्ज फेडता आलं नाही म्हणून आत्महत्या करून घेतो. हे असं का होतं सर? आपण विचार केला पाहिजे ना. याचं कारण यांनी कधी इन्शुरन्सकडे, स्वतःच्या उर्वरित जीवनाकडे कधीही त्यांनी मनापासून लक्ष दिलं नसतं. मॅडम, मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने स्वतःशी करार केला पाहिजे की आपल्याला मिळालेल्या उत्पन्नातनं आपण थोडासा वाटा भविष्यासाठी, आपल्या इन्शुरन्ससाठी आपण बाजूला ठेवला पाहिजे. आणि याचं कारण उतरत्या वयात त्यातनंच आपल्याला सुख मिळणार असतं. उतरत्या वयात तो पैसाच आपल्या कामी येणार असतो. मॅडम, मी तर इन्शुरन्स एजंट आहे आणि स्वतःशी अत्यंत प्रामाणिकपणे करार केलेला इन्शुरन्स एजंट आहे. सुनील मुकाशी. हो, म्हणजे तुमच्या मुद्द्यांमध्ये तथ्य आहे. काय काय कागदपत्र लागणार आहे? आहेत ते.